बनावट खते कशी ओळखायची? घरच्या घरी करा या 5 सोप्या चाचण्या. डीएपी, युरिया, पोटॅश खरं आहे की खोटे? 2 मिनिटात ओळखा. नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतीमध्ये भरघोस उत्पन्नासाठी आपण महागडी रासायनिक खते विकत घेतो, पण सध्या बाजारात बनावट आणि भेसळयुक्त खताचा सुळसुळाट झाला आहे. जर नकळत ही बनावट खते आपल्या शेतात गेली तर पैशांचे तर नुकसान होतेच, पण पिकाचे आणि जमिनीचे कधीही न भरून निघणारे नुकसान होते. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. आज आपण पाहणार आहोत की बाजारातील प्रमुख खते जसे की युरिया, डीएपी, पोटॅश आणि सुपर फॉस्फेट अस्सल आहे की बनावट, हे घरच्या घरी अवघ्या 2 मिनिटात कसे ओळखायचे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया पहिल्या खतापासून. पहिलं खत पाहूया, युरिया कसा ओळखायचा. आता दिसायला कसा आहे तर युरियाचे दाणे पांढरे, चमकदार आणि आकाराने सारखे गोल असतात. पाण्याची जर चाचणी करायची तर 1 ग्लास पाण्यात 1 चमचा युरिया टाका. खरा युरिया पाण्यात पूर्णपणे विरघळतो आणि तळाशी काही उरत नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे युरिया विरघळताना ते पाणी हाताला खूप थंड लागते. गरम करण्याची चाचणी. युरियाचे काही दाणे गरम तव्यावर टाका. जर तो खरा असेल तर तो पूर्णपणे वितळेल आणि तव्यावर काही शिल्लक राहणार. जर तव्यावर पांढरा अवशेष राहिला तर समजून जा त्यात भेसळ आहे. नंतरचा जो खत आहे तो म्हणजे डीएपी. त्याची शुद्धता कशी तपासायची तर दिसायला कशी असते डीएपी? डीएपीचे दाणे कडक, गडद तपकरी किंवा काळ्या रंगाचे असतात आणि ते नखानी सहज तुटत नाहीत. आता याची चुन्याची चाचणी सर्वात उत्तम चाचणी आहे. थोडं डीएपी हातावर घ्या, त्यात चिमूटभर चुना, कळीचा चुना मिसळा आणि हातावर थोडं पाणी टाका, चोळा. जर खत अस्सल असेल तर त्यातून अमोनियाचा तीव्र वास येईल, जो आपल्याला सहन होणार नाही. आता गरम करण्याची चाचणी पाहूया. डीएपीचे काही दाणे तव्यावर ठेवून मंद आचेवर गरम करा. खरे डीएपीचे दाणे लाह्यासारखे फुगतात आणि आकाराने मोठे होतात. बनावट डीएपी फुगत नाही. नंबर 3 चा जो खत आहे तो पाहूया, पोटॅश म्हणजेच एमओपी, म्युरेट ऑफ पोटॅश. कसे ओळखावे? दिसायला कसं आहे? अस्सल पोटॅश हे पांढरे आणि लाल रंगाचे मिश्रण असते. दिसताना ते मीठ आणि तिखट एकत्र केल्यासारखे दिसते. पाण्याची चाचणी. पोटॅश पाण्यात टाकल्यास ते पूर्णपणे विरघळते, मात्र त्यातील लाल भाग पाण्यावर वर तरंगतात. जर हे खत पाण्यात टाकल्यावर खाली वाळू किंवा विटाची पूड बसली आणि पाणी पूर्ण लाल झाले तर ते बनावट आहे. 4था खत आहे तो म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट, SSP. याची ओळख कशी असते? दिसायला हे राखाडी किंवा तपकरी रंगाचे दाणे असतात. बऱ्याचदा डीएपी ऐवजी सुपर फॉस्फेट देऊन शेतकऱ्याची फसवणूक केली जाते. ओळखण्याची पद्धत. सुपर फॉस्फेटचे दाणे गरम केल्यास ते कधी फुगत नाहीत. यावरून डीएपी आणि सुपर फॉस्फेट मधील फरक कळतो. तसेच हे दाणे नखानी तुटण्याचा प्रयत्न केला तर ते सहज तुटत नाही. नंतर पाहूया खरेदी करताना घ्यायची खबरदारी. शेतकरी मित्रांनो, केवळ चाचण्या करणे पुरेसे नाहीये, तर खत खरेदी करताना मी जे सांगणार आहे त्या गोष्टीची काळजी नक्की घ्या. नेहमी अधिकृत आणि परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच खते खरेदी करा. रस्त्यावरून किंवा अनधिकृत व्यक्तीकडून खते खरेदी करू नका. खत खरेदी केल्यानंतर दुकानदाराकडून पक्के जीएसटी बिल नक्की मागून घ्या. बिलावर लॉट नंबर आणि खताचे नाव स्पष्ट असावे. खताच्या गोणीचे शिवण म्हणजे स्टिचिंग तपासा. कंपनीचे मशीनचे शिवण वेगळे असते. जर गोणी पुन्हा हाताने शिवलेली वाटली तर ती घेऊ नका. तर शेतकरी बांधवांनो, सावध ऐका पुढल्या कळा या म्हणीप्रमाणे आधीच सावध राहा आणि आपली फसवणूक टाळा. रासायनिक खताचा योग्य आणि शुद्ध वापर करून आपले उत्पन्न वाढवा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करा आणि अशाच शेतीविषयक महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या शिवम कृषी टेक YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान जय किसान. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.